जय जय रघुवीर समर्थ. बघा, समर्थ म्हणतात की आपण कोणासाठी काहीतरी चांगलं केलं तर नक्कीच आपलंही कोठे तरी पुढे जाऊन चांगलं होत असतं. एवढंच की आपलं लक्ष नसतं असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की इतरांचा जर आपण आशीर्वाद घेतला किंवा इतरांना सुख शांती समाधान जर आपण दिलं तर पुढे जाऊन आपल्यालाही सुख शांती आणि समाधान प्राप्त होतं. बघा म्हणले समर्थ, प्रचिती घ्या म्हटले. आपण समजा म्हणले एखाद्याला आनंद दिला की पुढे जाऊन आपल्यालाही आनंद मिळणार आहे. म्हणजे एखाद्यासाठी तर आपण काहीतरी चांगलं केलं तर पुढे जाऊन आपलं नक्कीच चांगलं होतं असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि बघा, ते समजावून सांगण्यासाठी समर्थ आपल्याला सुंदर असा बोध सांगतात. समर्थ म्हणतात की एका गावामध्ये राजा होता आणि राजाला मंत्र्याची निवड करायची होती. आणि मग मात्र मंत्री असा होता की जो प्रामाणिक पाहिजे होता, इतरांची सेवा करणारा पाहिजे होता आणि लोकांना काय हवाय नको आहे याची विचारपूस करणारा होता. लोकांचे दुःख जाणून त्यांचं दुःख कमी करणारा पाहिजे होता. आणि त्यासाठी प्रामाणिक मंत्र्याची निवड राजाला करायची होती. पण आता तो प्रामाणिक कसा आहे, काय आहे हे राजाला जाणून घ्यायचं होतं. आणि म्हणून राजाला प्रश्न पडला की आता काय करायचं. तरीही राजाने ठरवलं की आपण एक परीक्षा घेऊया. आणि राजाने परीक्षा घ्यायचं ठरवलं. आणि दुसऱ्या दिवशी गावामध्ये घोषणा करायला सांगितली की मंत्र्याची निवड करायची आहे आणि ज्यांना कोणाला मंत्री व्हायचं आहे त्यांनी राजदरबारात उद्या 11 वाजता हजर राहायचं. आणि मग मात्र सगळी घोषणा झाल्यानंतर सगळ्या घरातले, सगळ्या गावातले लोक ज्यांना ज्यांना मंत्री व्हायचं होतं, ज्यांना ज्यांना आवड होती ते काही व्यवस्थित पोशाख घालून, सूटबूट व्यवस्थित घालून, सगळं काही आवरून सवरून दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता राजदरबारात हजर होते. परंतु राजा मात्र बराच वेळ नव्हता. राजा बाहेर कुठेतरी गेला होता. आणि मग मात्र आता काय करायचं हे लोकांना प्रश्न पडला. आणि सगळेजण राजाची वाट बघत होते. आणि मग मात्र एक गरीब कुटुंबातला एक व्यक्ती होता, एक मुलगा होता. त्या मुलालाही मंत्रीपदासाठी त्यालाही राजदरबारात जायचं होतं. मग मात्र तो गरीब होता, त्याच्याकडे कपडेही नव्हते. वडील म्हणाले की तुझी निवड होणार नाही. आधी तर तू गरीब आहे, आपली परिस्थिती उत्तमाची नाही, आपण करून खातोय. तरीही तो मुलगा म्हटला ठीक आहे, राजा एकतर मला मंत्रीपद देईल किंवा नाही म्हणेल, एवढंच होईल, दुसरं काय होणार आहे, पण मी जाऊन तर येतो. आणि मग मात्र त्या मुलाने थोडे बहुत त्याच्याकडे पैसे साठले होते, त्याने ड्रेस खरेदी केला, ड्रेस वगैरे व्यवस्थित घातला. आणि त्याला थोडा उशीरच झाला आणि तो राजदरबारात यायला निघाला. त्यावेळेस बघा, वाटेत एक त्याला भिकारी गाठ पडला. आणि मग मात्र तो सारखं त्या मुलाकडे भीक मागू लागला, पाणी मागू लागला. आणि मग मात्र तो मुलगा होता, तो गरीब घराण्यातला होता, पण त्याला त्या भिकारीची दया आली. आणि मग मात्र त्याने त्याच्याकडे जे काही असेल ते दिलं, डबा दिला त्याला खायला, पाण्याची बाटली दिली. आणि तो तिथेच थोडा वेळ थांबला. आणि तो भिकारी उन्हातान्हात होता. आणि मग मात्र त्या मुलाने त्या भिकाऱ्याला एका सावलीत नेलं, एका झाडाखाली नेलं. आणि त्याला सांगितलं की तुम्ही हा माझा डबा आहे, तुम्ही हा डबा पूर्णपणे संपवून टाका, मला आता भूक नाही, मी घरातून जेवून चालतो, तरीही माझ्या आईने वेळ होईल म्हणून मला डबा दिला होता आणि हा डबा तुम्ही खावा. आणि पाण्याची बाटलीही दिली. आणि तुम्हाला काय लागलं तर मला सांगा, हे माझ्याकडे 50 रुपये आहेत, हे 50 रुपये तुम्ही ठेवून घ्या. आणि तुम्हाला जर काही अजून आवडीचे पदार्थ खायचा असेल तर तुम्ही हे खरेदी करा. आणि आता मी एका कामासाठी जात आहे आणि तुम्ही मला आशीर्वाद द्या. आणि मग मात्र त्या भिकाऱ्याचा त्या मुलाने नमस्कार केला आणि त्या भिकाऱ्यानेही त्या मुलाला आशीर्वाद दिला. आणि तो मुलगा राजदरबारात आला. मग मात्र बराच वेळ झाल्यानंतर राजदरबारात आला. आणि मग मात्र राजाने सगळ्यांना प्रश्न विचारला. आणि बऱ्याच जणांनी प्रश्नाची उत्तरं व्यवस्थित दिली, काहींनी नाही दिली. असं जवळजवळ अर्धा पाऊण तास मीटिंग चालू होती. आणि मग मात्र शेवटी राजाने त्या गरीब घरातील जो मुलगा होता, त्याच्याकडे ड्रेस घ्यायलाही पैसे नव्हते, पण त्याने इकडे तिकडे जमवून ड्रेस खरेदी केला होता. त्याची घोषणा राजाने केली की तोच आता माझ्या राजदरबारात मंत्र्याचे सर्व काही कामे बघेल. आणि मग मात्र त्याला खूप आनंद झाला. आणि त्याला वरती बोलवलं. आणि सगळे लोक टाळ्या वाजवू लागले. आणि सगळे म्हणू लागले, ह्याचीच तुम्ही कशी काय निवड केली, आम्ही तर सगळ्या प्रश्नाची उत्तरं दिली, आम्हीही प्रामाणिक आहे, तुम्ही आमची निवड का केली नाही. त्यावेळेस बघा, राजा म्हणाला मी परीक्षा घेतली होती आणि त्या परीक्षेमध्ये हा मुलगा उत्तीर्ण झाला.
त्यावेळेस बऱ्याच लोकांना काहीच कळेना. बरेच लोक म्हणले, कसली परीक्षा, काय परीक्षा, आम्ही का उत्तीर्ण झालो नाही, हा कसं काय झाला. त्यावेळेस राजा म्हणाला, मला माझ्या राजदरबारात मंत्र्याची निवड करायची होती आणि तोही मंत्री गरीब आणि प्रामाणिक मला हवा होता आणि प्रजेची सेवा करणारा होता. इतरांचं सुख दुःख जाणून घेणारा पाहिजे होता. सर्वांची कामे व्यवस्थित करणारा मला पाहिजे होता आणि म्हणून त्यासाठी मी परीक्षा घेतली होती. पण बरेच जण परीक्षेमध्ये पास झाले नाही, पण हा मुलगा मात्र पास झाला. बघा म्हणले, तुम्ही ज्यावेळेस दरबारात येत होता त्यावेळेस थोडा अंतरावर एक भिकारी होता. बरेच जणांनी त्या भिकाऱ्याकडे बघितलं, पण कोणी त्याला जेवण दिलं नाही, कोणी त्याला पाणी दिलं नाही, कोणी त्याला सावलीत बसवलं नाही, कोणी त्याला पैसे दिले नाही. बरेच जण त्याच्याकडे बघून दुर्लक्ष करून राजदरबारात आले, का तर त्यांना मंत्री व्हायचं होतं. मंत्र्याची निवड त्यांना व्हावी असं वाटत होतं. उशीर होईल म्हणून त्याच्याकडे कोणीच लक्ष दिलं नाही. पण हा जो गरीब मुलगा आहे, ह्याने मात्र उशिरा आला तरीही त्याने गडबड केली नाही. स्वतःच्या बॅगमधला डबा त्याने मला जेवायला दिला, पाण्याची बाटली दिली, मला सावलीत बसवलं आणि वरून अजून मला 50 रुपये दिले. तो दुसरा तिसरा भिकारी नसून मी स्वतःच होतो, कारण मला परीक्षा घ्यायची होती. जो प्रामाणिक होता, जो या परीक्षेमध्ये पास होईल, त्यालाच मी मंत्रीपद देणार होतो, हे मी ठरवलं होतं. आणि बरेच जण माझ्याकडे बघून न बघितल्यावानी केलं, पण ह्या मुलाने मात्र तसं केलं नाही. ह्या मुलाने मात्र आपली सर्व काही काम बाजूला ठेवली आणि राजदरबारात यायचीही त्याने गडबड केली नाही. मला पद मिळो न मिळो, पण मी मात्र पाहण्यासाठी आलो आहे असं तो मला म्हणाला. आणि त्याने मला सर्व काही माझी सेवा केली, मला जेवण दिलं, पाणी दिलं आणि वरून मला 50 रुपये दिले, मला नमस्कार केला आणि तो इथं आला आणि ह्याचंच त्याला फळ मिळालं आहे. बघा म्हणले समर्थ, या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की कोणासाठी काहीतरी चांगलं केलं की नक्कीच आपल्या आयुष्यातही चांगलं घडत असतं. एवढंच की आपलं लक्ष नसतं. आणि म्हणूनच समर्थ सांगतात की प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी उत्तम करत राहावा आणि पुढे चालत राहावा. मागचं जे काही केलंय ते काढत बसू नका, पुढे जाऊन त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळणार आहे असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं. तरी आता आपण येथेच थांबूया. धन्यवाद. जय सद्गुरू.